फिलॉसॉफी स्टार्टिंग पासून आहे की स्पोर्ट्स कधी मुलांनी मिस नाही केले पाहिजे. प्ले इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ॲट स्कूल. तर ते एक्झाम्स असो, एक्झामची तयारी असो, काही असो, स्पोर्ट्सचे पिरियड हे कधीच मिस नाही होत स्कूलमध्ये. जेव्हा मुलं सकाळी येतात तेव्हा एक तास एक को करिक्युलर ॲक्टिव्हिटी करतात. ती आर्ट असेल, डान्स असेल, ड्रामा असेल, रोबोटिक्स असेल, आणि संध्याकाळी एक तास स्पोर्ट्स करतात. आपल्या स्कूलचं जे मेन फिलॉसॉफी आहे ते आहे मल्टिपल इंटेलिजन्सचं. डॉक्टर हार्वर्ड गार्डनरनी जे सांगितलं आहे की सगळ्यात 8 इंटेलिजन्सेस असतात आणि वेगवेगळे इंटेलिजन्सेस वेगळ्या माणसात वेगळे असू शकतात आणि सगळ्यात काही ना काही एक कोणी ना कोणी एक इंटेलिजन्स खूप चांगला असतोच. तर त्याला स्कूलनी ओळखायला पाहिजे, पेरेंट्सनी ओळखायला पाहिजे आणि त्या इंटेलिजन्सला अजून नर्चर केलं पाहिजे. त्याच्यात त्याचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे, त्याच्यात त्याला खूप सारे चान्सेस दिले पाहिजे, तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यासाठी त्याला मेडल्स द्या किंवा त्याच्यासाठी त्याला अजून प्रोत्साहित करा, त्याला कॉम्पिटिशन्सला पाठवा. याच्याने त्याला अजून कॉन्फिडन्स मिळतो आणि जेव्हा कॉन्फिडन्स मिळतो एखाद्या स्टुडंटला, तेव्हा तो बाकीच्या गोष्टी पण चांगली करतो. तेव्हा स्टडीज असेल किंवा काही असेल ते सगळंच चांगलं होतं त्याच्यात. तर असा आपण जो मॉडेल तयार केला तो आपण पुण्यात 6 वर्ष अदुगरांना सोसमध्ये त्याचं सक्सेस बघून उंदरीमध्ये आपण चालू केलं. आणि हे करता करता एज्युकेशनमध्ये इतका इंटरेस्ट आला की आपण खूप सारी नवीन टेक्नॉलॉजीज बनवणं चालू केलं. स्कूलमध्ये टीचर्सचं वर्कलोड कसं कमी होऊ शकतं, ज्याच्यामुळे त्यांना अजून मुलांसोबत टाईम भेटला पाहिजे. कारण टीचरचं काम नोटबुक करेक्शन किंवा करेक्शन करण्यापेक्षा जास्त स्टुडंटला टाईम देणं, स्टुडंटसोबत डिस्कशन करणं, हे सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर बाकी जागांवर आत्ता पण असंच चालू आहे की टीचर्स घरी जाऊन त्यांची नोटबुक्स चेक करतात. एक टीचर 40 नोटबुक चेक करते, 200 पेपर चेक करते. तर आम्ही अशी खूप सारी टेक्नॉलॉजीज बनवली आहेत ज्याच्यात मुलं टॅबवर किंवा कम्प्युटरवर एक्झाम्स देत आहेत. आता टेक्नॉलॉजी हॅज बिकम अ इंटिग्रल पार्ट आजसाठी. सगळे कम्प्युटरवर आहेत, सगळे म्हणजे आपण प्रेसमध्ये पण पहिले लिहायचो, एक शॉर्ट क्लिप असायची, आता सगळं रेकॉर्डिंग झाले, व्हॉइस नोट झाले. तर टेक्नॉलॉजी हॅज बिकम अ इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरी डे. तर आम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासूनच मुलांना टॅब्स कसे यूज करायचे, डिजिटल लिटरसी काय असते, याच्यात ऑब्व्हियसली एक गायडेड लर्निंग करावी लागते. कारण त्यांना फक्त टॅब देऊन चालणार नाही. तर खूप चांगले सिक्युरिटी मेजर्स, खूप चांगली फायरवॉल्स, खूप चांगले LMS हे आम्ही स्वतः डेव्हलप केले. करेक्शनसाठी आणि ट्रॅकिंगसाठी हे मल्टिपल इंटेलिजन्स कसे ट्रॅक करू शकतात याच्यासाठी आम्ही खूप सारे सॉफ्टवेअर्स इम्प्लिमेंट केलेत. हे बघता बघता जेव्हा एज्युकेशनमध्ये इतकी चांगली प्रगती होत होती, तर एक असं मिशन डोक्यात आलं की आपण असे ॲटलिस्ट स्वतः 100 स्कूल्स केले पाहिजे आणि त्याची तयारी चालू झाली आहे. आता फर्स्ट इंटरनॅशनल एक स्टेप घेतला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूल दुबईमध्ये लास्ट मंथ सेटअप चालू झालंय. आणि यावर्षी आपण 2 किंवा 4 प्री प्रायमरीज, एक औंधमध्ये आणि एक बानेरमध्ये साईन अप झाली आहे. आणि अजून कशी प्री प्रायमरीज टाकता येतील, अजून कसे चांगले स्कूल्स टाकता येतील. आपले सगळे स्कूल अराउंड पुण्याचे जे आहेत आणि दुबईचा जो आहे 5 एकरमध्ये स्प्रेड आउट आहे. त्याच्यात फुटबॉल ग्राउंड असेल, बॅडमिंटन कोर्ट्स असतील, स्विमिंग पूल असेल, टेम्परेचर कंट्रोल स्विमिंग पूल असेल, म्हणजे रेनी सीझन आणि विंटरमध्ये पण त्याला यूज करता यावं. अशी सगळी प्रोव्हिजन्स आपण स्कूलमध्ये केली आहे. म्हणजे मुलांना प्ले कधी मिस नाही हवं आहे अशी एक कल्पना ठेवून ती केलेली आहे. तर असा एक 17 इयर्सचा जो जर्नी ध्रुव ग्लोबल स्कूलचा आहे तो आता एक्सपोनेन्शियल ग्रोथच्या स्टेजमध्ये जाणार आहे या वर्षात. आणि हे मला सगळ्यांना कळवायचं होतं. थँक्यू. दुबईमध्ये ही शाळा सुरू झाली का सुरू होणार आहे? दुबईमध्ये लास्ट मंथ सेटअप झाली स्कूल. आपलं ब्रँड नेम तिकडे रेकग्नाइज झालं.
तर पॅटर्न आपला सेमच आहे. आपल्या स्कूलचा जो एक फिलॉसॉफी आहे किंवा एक विजन आहे तो आहे क्रिएटिंग ग्लोबल लीडर्स विथ योगिक व्हॅल्यूज. योगिक म्हणजे योगा नसतं, योगिक व्हॅल्यूज म्हणजे एक सेल्फ डिसिप्लिन असेल, एक इनर डिसिप्लिन असेल, ह्याच्याबद्दल योगिक व्हॅल्यूज म्हणतं. तर क्रिएटिंग ग्लोबल लीडर्स विथ योगिक व्हॅल्यूज वर ध्रुव ग्लोबल स्कूलचं विजन आहे. सर्व शाळा जे आहे सीबीएसई बोर्डला आहे का? सीबीएसई बोर्डला आहे. हो सर, सगळे सीबीएसई बोर्डला. सॉरी सर. स्कूल डेव्हलप करताना काय अडचणी आल्या आणि हाच प्रश्न होता, काय अडचणी आल्या? एक माइक आवाज आहे. ऍक्च्युली सर दुबई मध्ये खूप मजा आली स्कूल सेटअप करताना, कारण तिकडे जे रूल्स आणि रेग्युलेशन होते खूप ब्लॅक अँड व्हाईट अँड देयर इज नथिंग ग्रे. तर द प्रोसेस वॉज मच फास्टर, मच इझियर. मी ऍक्च्युली 3 महिन्यात सगळे पेपरवर ड्यू डिलिजन्स सगळं कम्प्लीट झालं. तिकडून ऑर्डर आली अँड द प्रोसेस वॉज व्हेरी फास्ट अँड क्लीन. सो आय एन्जॉयड द प्रोसेस थरोली वाईल सेटिंग ऑफ द स्कूल देअर. तिकडे एक आपल्या इकडे आम्ही एक इंटरव्ह्यू केला प्रिन्सिपलचा आणि तिकडे आम्ही सिलेक्ट केलं प्रिन्सिपल. तर तिकडे जे नॉर्म्स होते तर तिकडे KHDA म्हणून एक अथॉरिटी आहे, जशी आपल्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंट असतं तर तिकडे KHDA म्हणून डिपार्टमेंट आहे. KHDA डिपार्टमेंट इतका चांगला आणि स्ट्रिक्ट आहे, लाईक इट इज इन अ गुड वे इट इज स्ट्रिक्ट. तर ते खूप नीट ड्यू डिलिजन्स करतात. स्कूलवर येतात, सगळे कंप्लायन्सेस तुम्ही केले आहेत का, सेफ्टी कंप्लायन्सेस केले आहेत का. इनफॅक्ट द प्रिन्सिपल दॅट यू आर हायरिंग हॅज टू बी अप्रूव्ड बाय KHDA. तर त्यांनी माझ्या प्रिन्सिपलचा 6 तास इंटरव्ह्यू घेतला. We had to do 3 principal interviews because 2 of them got rejected, the third one finally got accepted. But the process was so good, कारण ते सगळे लक्ष देत आहेत की सगळं ओके चालू आहे का, प्रोसेस प्रॉपर चालू आहेत का. तर तिकडून पण खूप काही शिकायला भेटलं आणि ते आता आम्ही इकडे पण इंटिग्रेट करतोय. तिकडचे जे चांगली पॉलिसीज होती, जे जिकडे चांगले ऑडिट पॉइंट्स होते ते आपण इकडे पण आणले आहेत. So that was a very good experience. तिथं तुम्हाला शिकवताना तिथले जे शिक्षक वगैरे असतात, स्पेसिफिक शिक्षकांची निवड जी आहे, जसं प्राचार्यांना इतका 6 तास वेळ लागतो मुलाखती करता, तर शिक्षक तिथले जे आहेत थोडे इंडियन पण असतील का ते तिकडचे पण असतील? मिक्स टीचर्स आहेत सर, भरपूर इंडियन्स पण आहेत आणि भरपूर युरोपियन पण आहेत. लँग्वेजचा एक प्रश्न विचारला होता, तर अरेबिक लँग्वेज इन दुबई इज कंपल्सरी. इन इंडिया वी हॅव 3 languages compulsory, English, Hindi, Marathi. हो मराठी आहे सर. मराठी आय बिलीव्ह लोकल लँग्वेजेस आय बिलीव्ह असली पाहिजे जिकडे पण आपण आहोत, कारण यू कांट फंक्शन इन दॅट रिजन विदाउट द लोकल लँग्वेज. जरी रिटन नसलं तरी ॲटलिस्ट स्पोकन मराठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आलीच पाहिजे, कारण रिटर्न तर आय थिंक सगळंच बंद होतं, सगळं टायपिंगवर गेलंय. स्पेसिफिक दुबईमध्ये विशेषतः म्हणलं तर साऊथमध्ये लोक जास्त आहेत, केरळ किंवा कर्नाटक असेल किंवा तमिळनाडू. दुबईमध्ये CBSE पॅटर्न असतानाही ऍडमिशन्स 22 वेगळ्या वेगळ्या नॅशनॅलिटीजचे. आय थिंक तुम्ही एक प्रश्न विचारला ऍडमिशन्स किती आहेत, तर आता ऑलरेडी 160 ऍडमिशन झाले आहेत. लकीली त्यांना ध्रुव ग्लोबल स्कूलचं सगळं माहित होतं. आपले जे ऑनलाईन योगाचे व्हिडिओज आहेत किंवा शूटिंगचे व्हिडिओज आहेत किंवा ड्रामा आणि डान्सचे व्हिडिओज आहेत ते दुबईच्या लोकांना पण खूप आवडले. योगिक व्हॅल्यूज आणि योगाचा जो कल्चर आहे आपल्याकडे ते इंटरनॅशनली आय थिंक खूप चांगला रेकग्नाइज्ड आहे आणि त्यांना ते सगळं आवडल्यामुळे तिकडे ऍडमिशन्स पण चांगले होत आहेत. सर जेव्हा 700-800 मुलं होतात तेव्हा स्कूल कधी ऑपरेशनली ब्रेक इव्हन होतं. स्कूलची कपॅसिटी 2400 आहे, इकडची पण 2400 आहे, कारण 5 एकरमध्ये आम्ही फिगर केले की इतके सेक्शन्स बसतात, इतके स्पोर्ट्स ग्राउंड बसतात. In 5 acres the capacity is about 2400. इथं जसं फूड तुमच्याकडनं इन्क्लूड आहे, फूड आणि ट्रॅव्हलिंग, तसं तिथं पण आहे का?
तिकडे आम्ही फूड नाही ठेवलाय, कॅन्टीन ठेवलाय, कारण तिकडे रेग्युलेशन्स ऑफ फूड आर व्हेरी व्हेरी डिफरंट देन ऑफ इंडिया. इंडियामध्ये आपल्याकडे इतके एलर्जीजचे प्रकार पण नाही आहेत. तिकडे फूड रेग्युलेशन्स आर मच स्ट्रिक्टर. आणि स्कूलमध्ये 22 नॅशनॅलिटीज असल्यामुळे जो एक मेन्यू तिकडे तयार करावा लागेल, तर तो माझा स्कूलपेक्षा जास्त फोकस पूर्ण फूडवर होऊन जाईल, म्हणून आम्ही फूडचा एक डिसिजन नाही घेतला. टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज किंवा पुस्तकाच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं देत आहे का स्कूल? मॅम आम्ही तर ट्राय करतोय की पुस्तकं काढून टाकली पाहिजे. सर ते सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इंट्रोड्यूस NEP. Central government introduced NEP. In that skill development is there. So do you have skill development in your schools? I'm sorry, sir. Skill development. Skill development. She takes skill development. मुझे मराठी नहीं आती तो मैं हिंदी में बोलूँगी. जो मल्टीपल इंटेलिजेंस का हमारा फिलॉसफी है, दैट फुल्ली रिवॉल्व्स अराउंड स्किल डेवलपमेंट. तो जैसे बोला स्पोर्ट्स रोज कंपल्सरी है, हर बच्चे को स्पोर्ट एवरीडे खेलना ही है, चाहे एक क्लास कम हो जाए, बट स्पोर्ट्स इज कंपल्सरी. सिमिलरली मैं खुद एक सॉफ्ट स्किल ट्रेनर हूँ, तो पब्लिक स्पीकिंग, स्टेज प्रेजेंस, ड्रामा, म्यूजिक, ये सारी जो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज है, इसको स्कूल में बहुत ज़्यादा एम्फेसिस मिलता है. इनफैक्ट हर स्पोर्ट्स टीचर का जो इंटरव्यू लेते हैं उसमें कंपल्सरी कि वो स्पोर्ट्स टीचर नेशनल लेवल प्लेयर हो. बिकॉज if a person knows the process of getting to national level, the kind of effort, diet, curriculum, all of that is needed, that teacher can ensure that the student is trained in such a manner. So a lot of importance is given. Debates, हमारा ड्रामा अगर आपने देखा हो, it happens at a very huge scale. 300-400 बच्चे एक साथ स्टेज पे गाना गा रहे हैं, इंस्ट्रूमेंट्स भी, पूरा प्रोग्राम स्टूडेंट लेड है. From deciding